रस्त्याला चांगले फुटपाथ नाहीत, ट्रॅफिक वाढलाय, रहदारी सगळीकडे, कशाला काही आटोक्यातच नाहीये काही गोष्टी. अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात. मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली, आनंद महिंद्रापासून, रतन टाटांपासून, सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली, जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली. एवढे सगळे प्रकल्प, एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं? पराभव. आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या भूलथापांना बळी पडलात. आजही हेच चालू आहे त्यांचं. पैसे वाटायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगस वोटिंग करायचं, घराघरात जाऊन पैसे वाटायचे. आज पैसे घ्यालो, किती दिवस टिकणार तुमच्याकडे? किती दिवस राहणार आहेत? पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत. आपल्या चिल्ल्या पिल्ल्याचं भवितव्य आपण दावडीला बांधतो आहोत, याचाही आपल्याला विसर पडला. कशासाठी निवडणुका लढवायच्या? मग राजकारण हा निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण? पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग 5 वर्ष बोंबलत राहायचं की ह्यानी काही नाही केलं, ह्यानी असंच केलं, ह्यानी तसंच केलं, हे खोटं बोलले, परत 5 वर्षांचं परत येणार, हे पैसे वाटणार. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा. तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं, असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय